नमस्कार मित्रांनो, जय अहिल्या जय मल्हार. तर महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांना मी हात जोडून विनंती करते, न्यायालयीन विषय असो, सामाजिक विषय असो किंवा राजकीय विषय असो, या सर्व विषयावर धनगर समाजाचा एक दल एक बल निर्माण करणे खूप गरजेचे आहे. एक दल एक बल म्हणजे धनगर समाजाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना एका व्यासपीठावरून घेण्यात येणाऱ्या निर्णयाला धनगर समाजाचा एक दल एक बल हा निर्णय होतो. ज्यांनी 70 वर्षापासून धनगर समाजाला दाबून ठेवलं त्यांना पुन्हा पुन्हा धनगर समाज मित्र पक्ष समजतो. ही बाब धनगर समाजासाठी खूप दुःखाची आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंचाने जे कष्ट केले ते धनगर समाजाला समजणे अशक्य झाले. अजूनही धनगर समाज शत्रू पक्षासोबत हात मिळवणी करत आहे. ही बाब सुद्धा धनगर समाजासाठी खूप दुःखाची आहे. ज्या धनगर समाजाच्या 70 वर्षांमध्ये एकही नेतृत्व समोर येऊ दिले नाहीत, ते खरोखर आज धनगर समाजाचे नेतृत्व मान्य करतील का? जितक्या लवकर धनगर समाज एक दल एक बल बनेल तितक्या लवकर सर्व क्षेत्रात प्रगती होत राहील. तसेच धनगर समाजाने धनगर नेत्याच्या व कार्यकर्त्याच्या भावना समजून घ्यायच्या आहेत. धनगर समाज हा आर्थिक दृष्टी कमजोर, त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात प्रत्यक्ष भेट देऊ शकत नाहीत. तसेच मेळावे सभा सुद्धा आयोजित करू शकत नाहीत. त्या मतदारसंघात धनगर उमेदवार उभा असेल त्या मतदारसंघात धनगरांचे मत जास्तीत जास्त धनगरांच्या पेटीत बंद करा. लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीत धनगरांचे मत जर धनगर समाजाला गेले तर आपण सर्वांनी समजून घ्यायचे. प्रस्थापित घराणेशाहीच्या राजकारणाला धनगर समाजाचे उत्तर देणे सुरू केले. आज धनगर समाजाच्या राजकीय चळवळीला सुरुवात झाली. हळूहळू धनगर समाज एक बळ होऊन राज्य सत्तेत प्रवेश करेल. धनगर समाजाला काँग्रेस या पक्षाने 60 वर्षापासून कोणतेही नेतृत्व व राजकीय सत्तेत प्रवेश करू दिला नाही. ही सर्वात मोठी धनगर समाजाला जखम झाली आहे. अनेक वर्षापासून धनगर समाजाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी किंवा समाज जागृत होण्यासाठी वेळ लागणार आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी 60 वर्षापासून राजकीय गुलामीत दाबून ठेवले, कधीच वर येऊ दिले नाही. धनगर समाजाच्या पुरुष किंवा स्त्रियांपैकी एकाही व्यक्तीचे नेतृत्व वर येऊ दिले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी धनगर समाजाची अनुसूचित जमातीची मागणी असताना कायदेशीररित्या धनगर समाज अनुसूचित जमातीत समाविष्ट असताना धनगर समाजाला आजपर्यंत अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवले. धनगर समाजाचा इतिहास या 10-12 वर्षात वर येत आहे. काँग्रेस व शरद पवारांची राष्ट्रवादी पक्षाने धनगर समाजाचा इतिहास दाबून ठेवला. काँग्रेसच्या सत्तेत महाराष्ट्रात श्रीमंतराजे सुभेदार मल्हारराव होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर यांचे एकही स्मारक बांधले नाही. काँग्रेस व शरद पवारांची राष्ट्रवादी यांना 60 वर्ष धनगर समाजाने फक्त मते देण्याचं काम केलं. 60 वर्ष धनगर समाजाचा काँग्रेस या पक्षाने फक्त वापर करून घेतला. अमरावतीमधील दिवसा मतदारसंघातील काँग्रेस यशोमती ठाकूर यांना अनेक वेळा मते दिली, तरी सुद्धा धनगर समाजाला अनुसूचित जमाती समाविष्ट करण्यात यावी हा विषय कधीही विधानसभेत मांडला नाही. तसेच काँग्रेस बळवंत वानखडे यांनी सुद्धा धनगर समाजाला अनुसूचित जमाती समाविष्ट करण्यात यावी हा विषय विधानसभेत कधीही मांडला नाही. सर्वाधिक काळात धनगर समाजांनी काँग्रेस व राष्ट्रवादी यांना समर्थन दिले. त्यामधून धनगर समाजाच्या हिताची महाराष्ट्रात एकही प्रश्न राबविण्यात आला नाही. धनगर समाजाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी वैयक्तिक कामे केली. परभणी मतदारसंघात ज्याप्रमाणे धनगर समाजाचे एक दल एक बल निर्माण झाले त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. काँग्रेस या पक्षाने धनगर समाजाला आजपर्यंत झोपून ठेवले. त्याचे समर्थक शरद पवार आहेत. धनगर समाजाला त्यांच्यापासून सावधान राहणे खूप गरजेचे आहे. धनगर समाजाला एकच पर्याय, एक दल एक बल बनल्याशिवाय धनगर समाजाचा कोणताही प्रश्न भविष्यात सुटू शकत नाही. धनगर समाजाला शत्रुपक्ष व मित्रपक्ष 70 वर्षांमध्ये ओळखण्यास अपयश आले. एक दल एक बल धनगर समाज हा संघर्ष धनगर समाजाचा कधीही वाया जाणार नाही. तर धनगर बांधवांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय अहिल्या जय मल्हार.